हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे गणेश जयंती. सर्वांनाच माहिती आहे, सांगायची काही गरज नाही, पण तरीसुद्धा सांगते. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी मस्त अशी रेडी झाली आहे, चालली आहे चिरनेरला. साडी दाखवते माझी तुम्हाला. साडी ही माझ्या कपाटातली सगळ्यात महागडी साडी आहे. अशावाल्या साड्या मी तुम्हाला दाखवते. त्याचा पल्लू अशावाल्या साड्या 4,000 4,500 अजून असतील वरती खालती, पण ही साडी खूप महाग आहे. म्हणजे माझ्या कपाटात माझा घागरा आणि ही साडी महाग आहे. तर चला दाखवते. पुरणपोळ्या वगैरे बनवल्यात, तिळगुळ सुद्धा बनवलेत. कारण तिळाचे मी मोदक नाही बनवले, तिळगुळ बनवलेत आणि पोळ्या पण बनवल्यात. तर आता निघायची तयारी. वाजले 1:15 आणि त्या दिवशीचं मी सांगायची विसरले. सर्वांनी विचारलं मला की 150 किलो चवली घेऊन कुठं चाललीस. तर बघा, त्या दिवशी असं झालं की संकष्टीला मी गेलेली आणि म्हणजे 22 तारखेची तयारी चालू होती. तर मी दादांना विचारला की दादा काय म्हणजे कसला काय. मला माहिती होतं की हा कार्यक्रम येते, पण तरी मी विचारलं की जेवणाचा वगैरे कसं काय असतं काय. तर ते दादा मला बोलले 10,000 ते 15,000 लोकांचं जेवण असतो. तर तुम्हाला जर काय म्हणजे मी बोललेली की मला असं असं करायचं आहे. तर दादा काय बोलले की तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ना मग ते तुम्ही घ्या. तर मला घ्यायची होती कोबीची भाजी. म्हणजे मी बोललेली की 2 भाज्या असतील तर 1 भाजी मी घेईन, म्हणजेच कोबीची भाजी माझ्याकडून असेल. तर दादा बोलले का 2 भाज्या नसतात, 1च भाजी असते. म्हणजे वरण भात आणि चवलीची फोन येते मला, चवलीची भाजी. तर मग मी चवली घेतली 150 किलो. तर देवाच्या कृपेत माझ्याकडून थोडासा का होईना पुण्याचं काम झालंय. तर आता भुकणारी भुकत असतीलच पाठीमागे, भुकू दे त्यांना. ह्याच्यावर ठेवलीत, काम त्यांचं चालू राहू द्या. कारण त्या पंचायती बायका माहिती आहेत ना तुम्हाला, बडबड करत असतात. करू दे त्यांना. आपला काम नेहमी चांगलं करत ठेवायचा, जेणेकरून आपल्याला आणि आपल्या मुलांना पुण्य भेटतील. कारण कोणाच्या हिश्श्याचं खायचं नाही, कोणाच्या अधिकाराचं खायचं नाही. कारण त्यांनी काय होतं माहिती का, आपल्या मुलांना पाप लागतात. तर पापाची गोष्ट कधीच करायची नाही, पुण्याची करायची. ज्याच्याशी आपल्या पोरांना आणि आपल्याला जिंदगीभर माहिती आहे ना काय भेटेल, पुण्य. पुण्य कराल तर पुण्य भेटेल आणि पाप कराल तर पापच भेटेल. मी टोमनाच देते समजा. कोणाला देते काय देते ते तर प्रश्न विचारत बसू नका, पण देते समजा. कारण हरामाचा खाणारी बरीच आहेत. आणि काय बोलतात गावभर, काय धिंडोरा पिठत सुटत, हरामाचं खाते. हरामाचं नाही, कष्टाचा खाते. हरामाचं खाता ना म्हणून सारखे सारखे जाता कुठं माहिती आहे ना. आम्ही नाही जात. आम्ही फक्त देव आणि आम्ही, बस. दुसरं काय नाही पाहिजे. पैसा काय हाताचं मेल आहे, येईल काय जाईल काय. नाही समजू शकत तुम्ही लोक. कारण छपरी लोक काय समजतील नाही का. ही कोणाला बोलते. आज मला काहीच बोलायचं नव्हतं, आपण ब्लॉगच नव्हता बनवला म्हणून मी बोलते. ही वाईट लोक आहेत ना, पंचायती लोक, त्यांना बोलते. दुसऱ्याही मनावर घेऊ नका. आणि मला ब्लॉग बनवायला खरंच वेळ नसतो. आणि जो काय वेळ भेटतं त्याच्यात मी कधी कधी शॉर्ट व्हिडिओ टाकते. तर शॉर्ट व्हिडिओ बघत जा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहून गेली की माझा मेकअप मीच केलाय. नाही तर परत कोण विचारेल कोणी केला काय केला. तर आपण कुठली गोष्ट शिकतो तर त्याचा वापर सुद्धा केला पाहिजे ना. मी सुद्धा कोर्स केला मेकअप आर्टिस्टचा. तर ऑर्डर पण घेते आणि आता स्वतःचा पण केलाय. आज काहीच केलाय, पण ओके दिसते पण खूप छान आणि एकदम फ्लॉलेस मेकअप झालेला आहे. आणि अजून एक बोलायचं होतं ते म्हणजे माझ्या नवऱ्याच्या कमाईमध्ये गणपती बाप्पा इतकी बरकत दे, इतकी बरकत दे. बोलतात ना, दिन दुगनी आणि रात चुगनी हो. आणि ते असंच कमवत राहू दे आणि मी अशीच लुटवत राहू दे. ऐसे ही लुटाती रहने दो. हाच म्हणजे हीच माझी इच्छा. निघते आता. बस झाला भाषण आपला. तर ही पिशवी आणि लाईटा वगैरे बंद करते. त्यांना कॉल करते. ते गेलेत गाडी वॉश करायला. तर त्यांना बोलते या नाही आला पटकन. मला मावशी पण येते माझी, आणि मावशी वाटतं पोरगी पण येते. नक्की माहिती नाही मला येते की नाही पोरगी, पण मावशी येणार आहे. मावशीचं नुसतं फोनावर फोन येतात की युला दिले मम्मीच्या येते. कारण मला तिथं आज भरपूर काम आहे आणि त्याच्यामुळे कियूला घेऊन जाणं पॉसिबल नाही. तर कियूला मी इथंच नेईल आमच्या इथं बाजूला वगैरे. आणि बरेच ठिकाणाहून आमंत्रण आहे. तर खरंच सांगते, जर याला जमला नाही ना तर खरंच सॉरी. आणि जिथं जिथं जमल तिथं मी हमेशा बोलते ना, जेवढे ठिकाणी मला जाता येईल तेवढ्या ठिकाणी मी जाईन. कारण माझं प्रेम आहे माझ्या देवावर.
तर मला 100 नाही 1000% तिथं जाणं गरजेचं आहे. आणि मला देवाच्या तिथून आमंत्रण येते आणि मी जात नाही असं होणार नाही. पण जिथं जायला नाही जमणार तर त्यांना खरंच सॉरी. आणि हो, अजून एक सांगायची राहिली होती की त्या दिवशी मला पत्रिका आलेली, आमंत्रण पत्रिका. तर मी कधी विचार पण नव्हता केला की घरपर्यंत आमंत्रण पत्रिका येईल. तर थँक्यू सो मच दादा, तुम्हाला सुद्धा की तुम्ही मला पत्रिका घेऊन घरपर्यंत आलात आणि एवढी रिस्पेक्ट दिलीत की बोलूच नका. तर देवसुद्धा तुम्हाला सुद्धा तेवढीच रिस्पेक्ट देईल. चलो. तर ही बघा, हे साडी माझी, साडीचा काय पल्लू आहे खतरनाक. मी इथं पण पिन लावली कारण मला ते झुलते पदर वगैरे आवडत नाही म्हणून मी पिन लावली. तर ही बघा माझी साडी. मला पूर्ण दाखवताच येत नाही का? तर 1 मिनिट, मी इथं फोन ठेवते आणि दाखवते. 1 मिनिट. कलर हिचा खूप डार्क आहे. आणि पदरला इथं मी पिनअप केलं कारण मला झोलता पदर आवडत नाही. तर चला. आणि मेकअप कसा वाटतंय नक्की सांगा कारण खूप मस्त वाटतंय. खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. पण घेतल्यात 5 मी आणि तिलगुल पण घेतलेत कारण मोदक नाही केले म्हणून तिलगुलच बनवून घेतले पटकन. मावशी बघा कुठं थांबल्यात. आली आता पोचलो तर मी तिगोरेला. पार्किंगची व्यवस्था केली इकडं, बरीच जागा आहे सध्या खाली. आम्ही लावली तशी आणि अजून गाड्या येतात भरपूर. आता उतरली, पोचली चिरनेरला आणि ते गाडी लॉक करतात आणि आता चाललो. ते 5 नारळ नवस बोललेली कसला तर नारळ बघा कसलं भारी भारी नवस दिवस कधी आली सगळी जण नवस फेडायला. सन्माननीय सुरेश पाटील, त्याच्यानंतर राजाशी खार पाटील यांचे सन्मान श्रीच्या दर्शनासाठी बघा किती आहे. बापरे, छान व्यवस्था केली आणि मस्त अशी ताट वगैरे जेवायला हे त्यांना बघा. पोरगा कसं जेवतो छोटीसा बसल्यात तिथे जेवायला.
मस्त दादाने वाढून आणलाय ताट, चवळी, मिरची, लोणचा, पापड, गुलाबजाम, लाडू आणि वरण भात. आम्हाला शंकराच्या मंदिरात पाय पडायला थंडावं आहे. देवाच्या वगैरे पाय पडलो, शंकराच्या मंदिरात पण पाय पडलो आणि आता निघलोत घरी जायला. तर चला निघले घरी जायला. मावशी येते केलं कियूला. डॉक्टर सांगे मावशी, डॉक्टरचं किट घे. डॉक्टर सांगे बाकी सगळं आहे त्याच्यावर. हा यू कसला यू नाही यू याचं वॉशरूमचा मी घेतली प्लेन बिन घेतलाय पोराला आणि या दुसऱ्या गाड्या घेतल्या. मावशीने डॉक्टरचा किट घेतलाय. तरी अजून विचार आहे या छोट्यावाल्या गाड्या घ्यायच्या. बघा काय घेतलाय बसाचा. काय याला बोलतात भैया, इसको क्या बोलते हैं? कुर्सी नाही पण भरलेला आहे ना हवे म्हणून बोलला काय बोलतात. हा वखारील नाही तर कशी तुला पण घेतो किती झाले? और वो 3 हो गए. एक ये दिया, एक बघा किती आली नुसता भरली 17. पण संध्याकाळी मजा येईल. एकदाची बाबा घरी आणि बसले 1-2 मिनटं बरं बसते. थकावा आलाय खूप. आणि कियूला पण अजून आणला. यांना बोलली मला इथं सोडा न तुम्ही जा कियूला आणायला. एकदम अशक्त पण आलाय कारण ऊन होता एवढा का बोलू नका. ऊन आणि मेकअप माझं धुवायची इच्छाच होत नाही. मस्त वाटतं. आईच तर जाम भारी वाटतात. विचार केलेला 2 ठिकाणी आत्ता पाया पडून येईन कारण तयारी केलेली आहे. तर बरं जाऊन येते म्हणजे 2 काकांच्या इथं पाय पडायला जायचं होता. तर बरं राहू दे आता मी नाही जात, उद्याच येईन कारण मला आला आता थकावा. तयारी काढल्यावर एकदम रिलॅक्स फील होते. आता फ्रेश होते. बस आता फ्रेश होते आणि थोडासा आराम करते. फक्त आराम करायला काय भेटणार नाही पण एक बोलाचा थोडासा लोळते. तर चला स्कूरचा खेळ ना बघा. डॉक्टरचं किट एक आणला. या एवढ्या गाड्या आणल्या छोट्यावाल्या आणि हा प्लेनवाल्या. 2 प्लेन आहेत आणि 3 गाड्या आहेत आणि एक चेअर आणली. बघू दाखव की चेअर दाखव तुझी. ती दाखव ना अशीवाली दाखव. अशी फिरव ना ती. असं फिरव इकडं फिरव. हा असं फिरव आणि दाखव. हा व्हेरी गुड. छान आहे पोरं माझं. बसून दाखव त्याच्यात. बस बसून दाखव. हा अशी इकडं कर ना तोंड. हा बस. हा बसून दाखव. हे बाई देव मावशीने आणला बाई. यो वाला देव मावशीने घेतलं तुला. हा खेळणं झालं की इच्छा का बोलूच नका. ही एक पिशवी भरली. बाहेर एवढा मोठा झोला भरलाय कबाटाच्या वरती. कबाटात अजून बॅग मध्ये अजून याच्यात ठेवलाय खेळणं ना बघू. सोप्यात ठेवलंय सगळं नवीन खेळणं असं पॅक केलेला. नुसतं खेळणं झालं. मग हा वाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन ब्लॉग तुम्हाला आल्यावर बघायला भेटेल. चला बाय बाय.